वाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेसने केली केंद्र राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने, सरकारला हद्दपार करण्याचा निर्धार। नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, युवकांना रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। देशात सध्या महागाईचा आगडडोंब उसळलाय। शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय। तरुण बेरोजगार आहेत, तर महिलांवरील अत्याचारांचं प्रमाणही वाढीस लागलंय। त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केले। देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेत। एखाद्या राज्यात निवडणुका आल्यास इंधनांच्या दरात 2 रुपये कपात करून नंतर 5 रुपये वाढवले जात आहेत। 2 कोटी रोजगारांचं आश्वासन देऊनही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलंय। तसेच महिलांवरील अत्याचारांचं प्रमाणही वाढीस लागलंय। या प्रकाराचा निषेध करण्यासाठी गुरुवारी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार महिला अध्यक्षा सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं केली आहेत। यावेळेस कार्यकर्त्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आलाय। बस हुई महंगाई की मात, नहीं चाहिए मोदी सरकार, सरकार करते अंगणवाडी सेविकांचा छळ, यावेळी नाही मिळणार राज्य केंद्र सरकारला बळ, उच्च शिक्षण घेऊन पकोडे तळायचे, यावेळी जुमलेबाजांना खाली खेचायचे, बळीराजा घेतोय फाशी, सरकार खाते तुपाशी, पेट्रोल डिझेल झाले 100 पार, सरकारला करूया कायमचं हद्दपार असे संदेश असणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते। तर यावेळी कार्यकर्त्यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी समस्या, स्पर्धा परीक्षा, महिला अत्याचार या आदीबाबतच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते। खऱ्या अर्थानं जर आपण मागील 3-4 महिन्याची परिस्थिती पाहिली आणि सामान्य नागरिकाचा जीवन स्तर जर आपण पाहिला तर असं लक्षात येत आहे की युवकांच्या हाताला रोजगार नाहीये। अनेक रोजगार आमचे महाराष्ट्रातील दुसऱ्या राज्यामध्ये पळवून नेण्याचं काम कोणी केलेलं आहे। त्याचबरोबर जी गृहिणी महिला आहे, ज्यावेळी भारतीय जनता पक्ष प्रथम सत्तेत आलेला नव्हता आणि काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी सिलेंडरचे भाव 400 रुपयाच्या आसपास होते। आज सिलेंडरचे भाव हे 1100-1200 रुपयाच्या आसपास गेलेले आहेत। गृहिणींनी घर कसं चालवायचं? त्याचबरोबर मागील 4 महिन्यामध्ये आमच्या महिला भगिनी अंगणवाडी सेविका, ज्यांना 6-7-8 हजार रुपये पगार असतो, ह्या कष्टकरी महिला विविध जिल्ह्यांमध्ये 10-10, 11-11 हजाराच्या संख्येने त्यांच्या मागण्यांसाठी बसलेले आहेत। मात्र या जुमलेदार सरकारला, शिंदे सरकार, फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांना थोडाही वेळ त्या आमच्या भगिनींकडे जाऊन पाहायला मिळालेला नाही। ह्याचा आम्ही निषेध करत आहोत। मला असं एक युवक म्हणून असं वाटतंय की भविष्यामध्ये आपण अराजकतेच्या बाजूने वाटचाल करत आहोत का? कारण की आमच्या युवकांच्या हाताला रोजगार नाहीये, महिलांना घर चालवणं अवघड झालेलं आहे। ज्यावेळी श्रीलंकेमध्ये अराजकता पसरली त्यावेळी तेथील पेट्रोलचा दर हा 180 रुपये ते 200 रुपयापर्यंत गेलेला होता आणि आज आपल्या देशामध्ये सुद्धा तो दर आहे तो 150 रुपयाच्या आसपास गेलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की आपण अराजकतेच्या बाजूने वाटचाल, आपला देश आज अराजकतेच्या बाजूने वाटचाल करत असताना सुद्धा या देशाचे प्रधानमंत्री जुमला करत या देशातील नागरिकांना फसवण्याचं काम करतायत। आम्ही ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री हे सर्वसामान्य नागरिकांना फसवण्याचं काम करतायत, शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करतायत, युवकांना फसवण्याचं काम करतायत आणि त्यांच्या डोळ्यांवरती पडदा टाकण्याचं काम करतायत। काही फक्त अस्पष्ट अशा काही गोष्टी त्यांच्या समोर, नागरिकांसमोर देऊन त्यांची दिशाभूल करण्याचं काम करतायत। हा जो 4 महिन्यामध्ये झालेला सगळा प्रकार आहे आणि
वाढती महागाई जी मागे पडत चाललेली आहे ती लोकांसमोर परत प्रदर्शित व्हावी, लोकांची भावना आमच्या माध्यमातून या सरकारपर्यंत, या आंधळ्या असलेल्या पंतप्रधानांपर्यंत, या आंधळ्या झालेल्या महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत, बहिऱ्या झालेल्या सरकारपर्यंत पोचावी या कळकळीने आज युवक असतील, आमच्या महिला भगिनी असतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या धानाला आणि त्यांच्या इतर गोष्टींना भाव मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज ठाण्यामध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांच्या आणि आमचे जिल्हाध्यक्ष सुहासजी देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे। साहजिकच माझं तेच म्हणणं आहे की मागील आज अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पावरती शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांच्या रोजगारासाठी किंवा ही महागाई कमी होण्यासाठी काहीतरी धोरण या सरकारकडून आखलं गेलं पाहिजे होतं। आणि ज्यावेळी एखादं धोरण आखलं जातं, एखादा अर्थसंकल्प दिला जातो या देशाला सर्वसामान्य नागरिकांचा भर कमी करण्यासाठी, त्याच्यावरती 2-2 महिने त्याच्यावरती अभ्यास होत असतो। मात्र अशी कुठलीही गोष्ट सामान्य नागरिकांच्या निदर्शनास आलेली नाही। त्याच्यामुळे आम्हाला असंच वाटतंय की आजचा जो अर्थसंकल्प असेल या देशातील सामान्य नागरिकाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करेल, म्हणून तो अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीच आम्ही या सरकारच्या विरोधात आणि महिलांच्या सन्मानार्थ, शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी आंदोलन करत आहोत। महिलेच्या पोटातून काढला 10 किलोचा पाण्याचा गोळा। सर्वसामान्य रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर देवदूत ठरतायत याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय। एका महिलेच्या पोटातून 10 किलो वजनाचा पाण्याने भरलेला मांसाचा गोळा काढण्यात आलाय। सुमारे 120 मिनिटांच्या प्रयत्नांती हा गोळा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळालंय। उल्हासनगर परिसरात भाजी विकणाऱ्या 48 वर्षीय महिलेच्या पोटात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून दुखत होते। परिस्थिती सामान्य असल्यामुळे खासगी रुग्णालयात पोटाची तपासणी करायची कशी असा प्रश्न तिच्या कुटुंबाला होता। त्यामुळे दुखण्याकडे तिने दुर्लक्ष केलं। मात्र त्रास जास्त होऊ लागल्यानं तिला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले। 20 जानेवारी रोजी पुढील उपचारासाठी तिला सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं। यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि पोटातून पाण्यानं भरलेला मांसाचा गोळा बाहेर काढण्यात आलाय। एक 48 वर्षाची लेडी भाजी विक्रेती आहे ठाणे जिल्ह्यातली। तिला डायबिटीज होतं, हायपोथायरॉइडिझम आहे आणि पोस्ट मेनोपॉजल असल्यामुळे तर तिला काही त्रास होता आणि ती दुर्लक्ष केलं सुरुवातीला, परंतु पोटात तो गोळा जसा वाढत गेला तसं तिचं लघवी थांबायला लागली आणि प्रेशर इफेक्टमुळे संडासही थांबायला लागली। मग तिथे डॉक्टरकडे दाखवलं, मग तिथे सोनोग्राफी केली गेली। सोनोग्राफीमध्ये कळलं की पोटामध्ये मोठी काहीतरी गाठ आहे आणि ती ऑपरेशन करून काढणं गरजेचं आहे, कदाचित कॅन्सरची असू शकते। पण ती एकदमच गरीब असल्यामुळे त्याला लाखो रुपये सांगितलं गेलं। मग तिने ऐकलं की सिव्हिलमध्ये हे ऑपरेशन होतात, ती आली, आमच्याकडे अप्रोच झाली। आमचे गायनेकोलॉजी डॉक्टर श्रेया म्हणून आहेत, त्या आमचे ॲडिशनल फिजिशियन डॉक्टर महागडे, मी, आम्ही देखील सगळे अनस्थेसिस्ट डॉक्टर प्रियंका महागडे आहेत। एक तर हायपोथायरॉइडिझम आहे, डायबिटीज आहे, एवढं मोठा गोळा आहे पोटामध्ये, ऑपरेट करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं, बाकीचे सवय आहे। परंतु सगळ्या टीमने डिसाईड करून ठरवलं आणि काही कन्सल्ट केलं आणि ऑपरेट केलं। ऑपरेट केल्यानंतर जवळपास 10 किलोचा गोळा ते गर्भपिशवीच्या बाजूला होता आणि त्याच्यामुळे तिला ते लघवी थांबणं आणि संडास थांबणं होत होतं। तो ह्यूज गोळा असल्यामुळे त्याचे इफेक्ट खूप जास्त होता। ऑपरेट केला, सक्सेसफुल झाला ऑपरेशन। ती लेडी आता स्टेबल आहे आणि पुढे हा कॅन्सर असतो म्हणून थोडंसं टेस्टिंगला आपण पुढे पाठवलेलं आहे। त्याचा रिपोर्ट अवेट करते, पण बाकी आपण ती ऑब्झर्वेशन खाली आहे, तर जे काही लागेल ते ट्रीटमेंट सगळं आपण इथे करतो आहे। महिलांनी याबाबतीत काय काळजी घेतली पाहिजे? युजली जे पोस्ट मेनोपॉज सांगतो, काही लोकांना 40-44 वर्षानंतर पाळी इरेग्युलर व्हायला लागतात किंवा पाळी थांबते, परंतु आपल्याकडे जे 2-3 मेन कॉजेस आहे लेडीजमध्ये, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर। सर्वायकल कॅन्सरसाठी जे व्हीआयटी असते, बाकीच्या टेस्ट असते, स्क्रीनिंग सगळीकडे जे केली जाते। ब्रेस्ट कॅन्सरसाठी स्क्रीनिंग केली जाते, ते स्त्रियांनी ह्या 2 गोष्टी, सर्वायकल कॅन्सरच्या टेस्टिंग आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या टेस्टिंग या जास्ती करून घ्यायला पाहिजे 30 वर्षानंतरच्या स्त्रियांनी, म्हणजे रेग्युलरली करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून असले काही प्रश्न उद्भवत नाही। काही वाटलं डॉक्टरांना काही सिम्पटम वाटलं तर मला डेफिनेटली इन्व्हेस्टिगेशन सांगतात, सोनोग्राफी सांगतात, ह्या गोष्टी करतात।
आणि कॅन्सरचं अशी गोष्ट की एकदा ॲडव्हान्स झालं ना तर आपल्या लक्षात येत नाही आणि मग आपल्याला जीव गमावा लागतो. म्हणून सतर्क राहून सगळ्या महिलांनी जास्तीत जास्त या गोष्टीची काळजी घेणं, सुलभतज्ञ डॉक्टरांकडे जे दाखवणं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे बऱ्यापैकी चांगले गायनेकॉलॉजिस्ट आहेत, सुलभतज्ञ आहेत, त्यांच्याकडे यायला पाहिजे, दाखवायला पाहिजे. त्यांना बेसिकली टोटल ट्रीटमेंट, मेडिसिन सगळं जे काही लागेल ते टू झेड गोष्टी फ्री आणि कुठल्याही चार्ज इथे कोणाकडनं घेत नाही. त्याच्यामुळे मॅक्झिमम लोकांना याचा फायदा पण घ्यायला पाहिजे आणि लोकांनी सतर्क पण व्हायला पाहिजे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. साई श्रद्धा सेवा समिती कोपरे कॉलनी बिल्डिंग नंबर 1 जवळ ठाणे पूर्व येथील स्वर्गीय बालयोगी सद्गुरू नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने श्री साईबाबा मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात सकाळपासूनच साईबाबांचा अभिषेक, मंदिरात होम हवन, पूजा, आरती, महिलांचं भजन, संगीत भजन, आरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून साईंचं मनोभावे दर्शन घेतलंय व महाप्रसादाचा लाभ घेतलाय. तर सायंकाळी कराओके गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक नागरिकांनी सहभाग घेत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलंय. या सदर उत्सवाचं आयोजन श्री साई श्रद्धा सेवा समितीचे अध्यक्ष व शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या पुढाकारानं करण्यात आले होते. तसेच यावेळी भारतीय विद्यार्थी संघटक स्वप्नील लांडगे, गीता लांडगे, वैशाली लांडगे, प्रकाश कोळी, अनिल मोरे, देवीदास हसीजा, विजय टिळेकर, रमाकांत लांडगे, वसंत हिंगे, खूबचंद लालवानी, प्रवीण घरवे, रवींद्र राऊत या आदींनी विशेष परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमाला माजी नगरसेवक गिरीश राजे, कृष्णकांत कोळी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर मुळूक, माजी नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, रमाकांत पाटील, रीना मुदलिया तसेच शिवसेना कोपरे विभागाचे सर्व पदाधिकारी, तर कल्याण डोंबिवलीचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर स्वयंसिद्ध महिला बचत गटाच्या सर्व पदाधिकारी, साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साईबाबांच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी एकच गर्दी पाहायला मिळाली आहे. धर्मवीर आनंदीय साहेबांच्या आशीर्वादाने साई श्रद्धा समिती ठाणे पूर्व गेले 25 वर्षापासून वर्धापन दिन मंदिराचा धूमधडाक्यात साजरा केला जातो. आजचं हे 25वे वर्ष आहे आणि त्यामुळेच दरवर्षी 1 दिवस होणारा कार्यक्रम यावर्षी 2 दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. काल मिरवणूक होती, भजन, त्यानंतर आज सकाळी होम हवन, आता आरती, भंडारा, संध्याकाळी युवकांसाठी आणि सर्वांसाठी खुल्या गटामध्ये कराओके स्पर्धा आहे. असा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी व विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.